सिरियसली असा सुट्टीचा दिवस नको गो बाई असंच वाटतं. म्हणजे सर्वांसाठी तरी हा संडे सुट्टीचा दिवस असला ना तरी आपल्यासाठी मात्र म्हणजे ओव्हर टाईम म्हणा, डबल ड्युटी म्हणा असाच असतो नाही का. ते बरेच दिवस झाले बरं माझ्या लक्षात येत होतं. हाय नमस्कार, हॅपी संडे टू ऑल. चला दिवसाची सुरुवात झालेली आहे किचन पासून. मला माहित आहे माझीच नाही तुमच्या सर्वांची सुद्धा सकाळी किचन मध्येच होते. मग ते रेग्युलर रुटीन असो आपलं स्कूल टायमिंगचं असू देत किंवा मग हा स्पेशल असा संडे असू देत, आपली सुरुवात मात्र किचन पासूनच होते दिवसाची म्हणते. बरं चला, इथे हरभऱ्याची डाळ ना मी एका तासापूर्वी जी आहे भिजायला घातली होती. म्हणजे जेव्हा मी उठली ना उठल्या आधी हरभऱ्याची डाळ भिजायला घातली. आता काय केलं, त्यातलं पाणी काढलं, स्वच्छ पाणी ठेवलं टाकलं आणि आता हे मी भिजायला ठेवते आहे पुन्हा. काय झालं म्हणजे 2-3 दिवसापासून आरोहीच्या पप्पांचं कंटिन्युअसली चाललेलं, स्नेहा ढोकळा बनव आणि मी सतत टाळत होते. आणि काल अचानक त्यांना दही गोळे आठवलेत, सॉरी काय कढी गोळे आठवलेत. सो बोलले तू किती दिवस झाले कढी गोळे बनवले नाहीत. सो मी आज विचार केला, उठल्या मला ना तेच त्यांचे शब्द आठवलेत. म्हणून उठल्या आधी जी आहे डाळ भिजायला घातली हरभऱ्याची. आणि ढोकळ्यासाठी तर 3-4 दिवस झाले सतत त्यांचं चाललेलं. म्हटलं चला आज ढोकळा पण बनवते. सो इथे ढोकळ्याचं बॅटर जे आहे माझं तयार आहे. आणि कसं होतं बघा, आपण म्हणजे आपलं चाललेलंच असतं नवऱ्यांच्या मागे, हे पाहिजे ते पाहिजे, हे ऑनलाईन बोलवायचं आहे, किचनसाठी म्हणा, स्वतःसाठी म्हणा, मुलांसाठी म्हणा. म्हणजे आपल्या फरमाईशा कधी संपत नसतात. नवऱ्यांचं मात्र तसं नसतं. नवऱ्यांच्या फरमाईशा खाण्यापुरत्याच असतात. कधीतरी काहीतरी त्यांना वेगळं म्हणजे पाहिजे असतं आणि ते बोलून दाखवतात. एरवी आरोहीचे पप्पा हे असे फारसे असे फरमाईश करणारे किंवा हे खायला बनव ते खायला बनव असं फारसं त्यांचं नाही आहे. आमच्या घरात जे काही वेगळं बनतं ना ते आरोहीच्या किंवा पिहूच्या फरमाईशनुसार बनत असतं आणि तेच मग आम्ही दोघं खात असतो. आरोहीचे पप्पा क्वचितच असं म्हणतात की हे खूप दिवस झाले खाल्लं नाही किंवा असं. सो म्हटलं चला आज संडे आहे, स्पेशल दिवस आहे, सो त्यांच्याच आवडीचं बनवूयात. म्हणून जे आहे मी इथे ढोकळा पण बनवते आहे. ढोकळ्याचे बॅटर मस्त असं फेटून घेतलंय मी. बघा ढोकळा बऱ्याचदा फुलत नाही, बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम असतो. सो जे बॅटर जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा ते खूप जास्त फेटायचं, त्यामुळे त्यामध्ये जे काही साहित्य आपण टाकलं ना ते हलकं होतं आणि ते फुलतं मग. पण हे ना आधीच असं मस्त फेटून घ्यायचं, कारण एकदा सोडा घातला की मग ते काही फेटायला चालत नाही. सो एवढूसा सोडा घेतलाय मी आणि हा ना म्हणजे डायरेक्टली कधी जसं बॅटरमध्ये टाकायचा नाही, तो ना आधी छान काय तर ॲक्टिवेट करून घ्यायचा असतो आपल्याला. म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. तो आधी पाण्यामध्ये मिक्स करून घेते आणि नंतर या बॅटरमध्ये घालते. म्हणजे तो ना आणखी चांगल्या प्रकारे जो आहे ॲक्टिवेट होतो आणि मग आपला ढोकळा मस्त फुलतो. किती बडबड करते ना मी सकाळी. कोणी जर ऐकलं ना म्हणेल बापरे किती बडबडी बाई आहे. असं पाण्यात विरघळून सोडा टाकल्यानं बॅटर खूप मस्त फुलतं आणि म्हणजे जास्तीचा सोडा टाकायची गरज पडत नाही. सकाळी लवकर उठायचा आपल्याला भयंकर कंटाळा येतो. म्हणजे रेग्युलर डेजमध्ये तर उठावंच लागतं, पण संडे म्हटलं की नको वाटतं. पण बघा लवकर उठल्यानं भरपूर कामं होतात. झोपावंसं कोणाला वाटत नाही, पण झोपून राहिलं ना आळस वाढतो आणि कामं डोळ्यापुढे दिसतात, मग ती करायचाही कंटाळा येतो. म्हणून लवकर उठले आणि बघा ब्रेकफास्टची तयारी झाली. सोबत साय होती, त्याचं लोणीही इथे काढलं आहे मी. अगदी सोप्या पद्धतीने काढते आणि नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते. मिक्सर वगैरेचा मी अजिबात उपयोग करत नाही. आणि बघा किती मस्त लोणी माझं बनलं आहे अतिशय कमी मेहनतीत. चला पटपट जे आहे आता हे तापवून घेते. लोणी तावताना मी त्यामध्ये ना तुळशीची पानं घालते, त्यामुळे स्मेल छान येतो. आणि ते कितीही दिवस म्हणजे राहिलं ना तरी त्याचा मग जो वास त्याला लागत असतो तो लागत नाही. लोणी बनवायला ठेवलं कारण तेवढ्यानेच तर काही होणार नाही. यानंतरही स्वयंपाक वगैरे भरपूर गोष्टी बनवायच्या आहेत. गॅसचा ओटा क्लीन असला की कसं आपण जेव्हा पाहिजे तेव्हा लगेच कामाला लागू शकतो आणि म्हणजे ओटा स्वच्छ असला की मनही होतं काम करायला. बरं चला,
तूप ठेवलं तावायला. तेवढ्या वेळात माझा ढोकळाही बनवून तयार झाला. इथे मी टेस्ट करते आहे बघा. चम्मचला थोडाही चिपकून येत नाही आहे. इट मीन्स तो परफेक्टली जो आहे फुललेला आहे आणि छान बनला आहे. आणि सोबतच माझं तूपही छान बनून तयार आहे. बघा माझा ढोकळा तयार आहे, तूप बनलं, माझी सर्व कामं आवरलीत आणि आत्ता आरोही झोपेतनं उठली. आता बघा किती वाजलेत, 9:30 वाजलेत जवळपास. आरोही तरी उठली. आरोहीचे पप्पा आणि पिहू आणखी झोपून येत. ढोकळा बनला ना, ढोकळा. ढोकळा नाही खायचा का? ठीक आहे. मी वाट बघत होती कधी उठतात, कारण ढोकळा तयार असल्यावर खाण्या वाचून काही राहलं जात नाही. सो मी त्या सर्वांना उठवलं, सर्वांना ब्रश करायला सांगितलं आणि तेवढ्यात मी तडका वगैरे जो आहे प्रिपेअर केला. आता घरात 4च माणसं, पण प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या. सो पिहूला जास्त तिखट चालत नाही, सो त्याला कमी तिखट असलेला तडका तयार केला. त्याच्यासाठी वेगळा काढून ठेवला ढोकळा. त्यानंतर आमच्या ढोकळ्यामध्ये जास्त तिखट टाकलं आणि ढोकळ्याला स्पंज बघा काय मस्त आला होता. खूपच छान बनला होता खरंच. आणि चला आता ढोकळा वगैरे खाऊन झाला आमचा. आज संडे आहे म्हणजे डबल ड्युटी बघा. इतरांसाठी संडे म्हणजे हॉलिडे असतो, पण आपल्या बायकांसाठी डबल ड्युटी, ओव्हर टाईम जे म्हणता येईल ते म्हणू शकतो आपण. इतकी सर्व कामं वाढलेली असतात. त्यात मग आरोहीच्या केसांची केअर वगैरे हेही एक असतं. सो इथे मी तिला मसाज करून देते आहे. खरंच कधीतरी असं वाटतं किती हौसेने मी आरोहीचे केस वाढवलेत, पण आता ना म्हणजे त्रासही येतो कधी कधी. म्हणजे दर संडेला ते आहेच, मसाज करा, वॉश करून द्या, असं करा तसं करा. पण दररोजही म्हणजे वेणी घालताना ती फार त्रास देते. एवढी मोठी झाली तरी पण त्रास देते आणि तो त्रास खरंच नकोसा वाटतो मला. आरोहीला छान हेअर ऑइलिंग करून दिलं, मस्त मसाज करून दिली. खूप हौसेनं तिचे केस वाढवलेत खरे, पण हौस आता कधी कधी असं वाटते माझ्यावरच भारी पडते, कारण आता काळजीही तेवढीच घ्यावी लागते बघा मोठ्या केसांची. आणि माझं ऑइल जे आहे ते सर्व संपलं आहे. मलाही आता मस्त हेअर ऑइलिंग करायची होती. खूप दिवस झालेत, माझ्या लक्षात होतं की स्नेहा ऑइल संपत आहे, पण असतं ना आपल्याला काही काही सवयी, म्हणजे तहान लागली की विहीर खोदायचं, असं काहीसं माझं झालं आहे. आज हेअर ऑइलिंग करायची आहे आणि आजच लक्षात आलं की अरे ऑइल संपलं. चला आता सर्वात पहिलं काम तेच करते. का तूप थंड झालं होतं म्हणून जे आहे भांड्यात काढून घेतलं आणि खरंच तूप बघा काय मस्त दाणेदार बनलंय. घरचं तूप खरंच घरचं तूपच असतो. त्याचा कलर बघा, विकतचं तूप घेतो ना आपण, पांढरा का पिवळट कलर येतो. म्हणजे ते ना जास्त तावू देत नाहीत, म्हणजे क्वांटिटी कमी होईल म्हणून. पण जितकं जास्त तावलं ना तितकं तुपाला खूप छान रंगही येतो आणि चवही येते आणि स्मेल तर विचारूच नका. बरं चला आता तेल बनवायचं आहे. त्यासाठी बघा काय काय साहित्य घेतलंय. 3 चम्मच मेथीदाणा, 2 चम्मच कलोंजी, 3 चम्मचच आवळ्याची पावडर घेतली. आवळा नाही माझ्याकडे. त्यानंतर जास्वंदाची फुलं, जास्वंदाची पानं, कांदा आणि भरपूर कढीपत्ता घेतला आहे. 1-1 वाटी समजून घ्या. त्यानंतर त्यामध्ये आता मी पॅराशूट ऑइल ओतते आहे. इतकं छान बनतं ना हे. मी जवळपास 2 ते 3 वर्षापासून कंटिन्युअसली यूज करत आहे. कधी कधी पडतो गॅप, साहित्य नसेल किंवा मग कधीतरी हेअर वॉश करण्याआधी ऑइलिंग करायचं लक्ष राहत नाही. पण खरंच या ऑइलचे रिझल्ट खूप छान आहेत. हे तुम्ही 2 प्रकारे बनवू शकता, जसं मी आता बनवते आहे बघा. यामध्ये मी कापूरही घातला थोडासा. सो असं तुम्ही गरम करून ही हे ऑइल बनवू शकता किंवा मग हे सर्व साहित्य काचेच्या भरणीत भरून उन्हात ठेवूनही हे तेल बनतं. मस्ती मस्तीतच का असे ना बघा, माझा पिहू आज हॉल क्लीन करतोय. तुला सो पिहूचं चाललंय सोफा क्लीन करणं वगैरे मस्ती करता करता. पण छोटीशी जरी मदत मिळाली ना, खरंच दिवस खूप छान जातो. पिहू हॉल क्लीन करतोय आणि आरोही बेडरूम क्लीन करते आहे. आणि खरंच असा नजारा बघितला तर असं वाटतं नजर नाही लागली पाहिजे. नजर मेरे पिहू को लागली बाई नजर, गेला झोपी. पियू स्तुती केली की संपलं का? झोप लागली का? झोप लागली का माझ्या बाळाला? आई ग हे ए आरोही आणि पिलो बघ कशा ठेवल्या.
कसं ठेवू? पिलो कशा ठेवलेले असतात? आई ग, मला बोलताही येत नाहीये. पिलो कशा ठेवतात बाळा? रोज कशा ठेवलेल्या असतात तू बघतो तर? अरे उठ तिथनं, उठ उठ उठ, त्याला समजलं पाहिजे ना कशा ठेवायच्या. कसं ठेवतो बाळा आपण सांग. कशा असतात तू बघितलं ना आतापर्यंत? हां, व्हेरी गुड. चल सर्व पिलो तशा ठेव. तू मस्ती कमी कर, काम जास्त कर. व्हेरी सोपा. बघ ते कवर कसं झालं. हां, व्हेरी गुड. मदत छोटी असू द्यात की मोठी असू द्यात बघा, आपलं एक जरी काम कोणी केलं ना, एक जरी काम आपलं झालं ना, तर आपल्याला किती छान वाटतं. पिहूने पूर्ण हॉल आवरला, आरोहीने पूर्ण बेडरूम आवरली आणि त्यामुळे माझं भरपूर जे काम जे आहे कमी झाल्यासारखं आणि हलकं हलकं मला फील होतं आहे. चला आता आरू बसली अभ्यासाला आणि मी ऑइल तयार केलं आहे, ते आता थंड व्हायला ठेवलं आहे. आता ते गाळून घेते. म्हणते जास्त प्रेम उतू येते माझ्यावर. आता मुलं इतकी मदत करतील तर प्रेम तर उतू येणारच ना. बघा आता कौतुक करत आहे तर आरू म्हणते जास्त प्रेम उतू येत आहे. आता मुलांचं कौतुकही करायचं नाही का? बघा बरं, अगदी माझ्यासारखी पूजा करते माहिती आहे का. आधी मंदिर पूर्ण व्यवस्थित पुसून घेतलं तिने, एका एका देवांचे कपडे घालून, आंघोळ करून, देव पुसून, नंतर त्यांना हळदी कुंकू लावून अगदी अगदी प्रॉपर मी करते ना तशी पूजा चाललेली आहे. म्हणून मी असं केलं. माझ्या लड्डूला नजर नाही लागली पाहिजे. मी लड्डू नाही. ओके, लड्डू नाही तर काय? गुलाबजाम. नाही, पेढा, बर्फी. तू कोण आहे पिहू सांग? रसगुल्ला, माझा रसगुल्ला. बरं चला, माझा स्वयंपाक झालाय बनवून. साहित्य काढून ठेवलंय बघा मी. हरभऱ्याची डाळ छान भिजली माझी, त्यातलं सर्व पाणी काढलं. त्यानंतर ताक तयार आहे, सर्व साहित्य तयार आहे, सर्व तयार आहे. चला, कढी वडे बनवते आहे, कढी गोडे बनवते आहे. गोड्यांसाठी इथे हरभऱ्याची डाळ बघा, सर्व पाणी काढून घेतलं. त्यामध्ये भरपूर लसूण, 3 मिरच्या, कोथिंबीर, जिरं, मीठ आणि थोडंसं अद्रक घातलं आणि मस्त ते फेटून घ्यायचं. छान हलकं फुलकं झालं पाहिजे. जितकं हे बॅटर हलकं फुलकं होईल ना, तितकी वडे ना मस्त नरम होतील, अगदी होट्यानं तुटण्यासारखी. पण हे बॅटर वाटून घेताना त्यात थेंबभरही पाणी टाकायचं नाही आणि तरीसुद्धा ते थोडंसं ओलसर वाटत असेल तर त्यामध्ये बेसन घालायचं. सो इथे मी 4 चम्मच बेसन घालून ते बॅटर तयार केलं. इकडे कढीसाठी ताकामध्ये 4 चम्मच जे आहे बेसन घातलं, हेही छान तयार केलं. सोबत हिरव्या मिरच्या, त्यानंतर काय ते आपलं काय लसूण आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर, त्याचंही वाटण तयार केलं. चला आता कढी बनवते. कढी बनवण्यासाठी तेलात सर्वात आधी अर्धा चम्मच मेथीदाणे, त्यानंतर मोहरी आणि जिरं घातलं आहे मी. त्यानंतर हिरव्या मिरच्यांचं जे वाटण केलं ते सर्वच्या सर्व घातलं आहे आणि सोबतच जे आपण बॅटर बनवलं आता डाळीपासून तेही थोडंसं घातलं. त्यामुळे कढीला मस्त घट्टपणा येतो आणि चवही छान येते. त्यानंतर घालायचं हळद, मीठ आणि ते परतून झालं की लगेच त्यामध्ये जे ताक आपण तयार केलेलं आहे बेसन घालून ते काढायचं, ते टाकायचं. काय बोलते आहे खरंच मी. आणि त्यानंतर त्याला छान 1-2 उकळी आल्या की त्यामध्ये पटपट जे आपण बॅटर तयार केले ना त्याचे असे छोटे छोटे वडे करून घालायचे, कारण ते कढीमध्ये गेले ना आणखी फुलतात. बॅटर हाताला चिपकतं, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे तेल लावू शकता. म्हणजे काम जरा सोपी होतं, दुसरं काही नाही. सो पटपट जे आहे गोळे बनवायचे आणि कढीमध्ये घालायचे. सुरुवातीला सर्वच्या सर्व गोळे ना कढईच्या खालच्या भागाला जाऊन चिपकतात, पण जसं जसं मग ते शिजत येतात ना तसे तसे स्वतःहून वर येतात आणि कढीवर तरंगायला लागतात. जितकं बॅटर चांगलं फेटलं ना तितके हे गोळे ना मस्त मऊ बनतात. आणि चला आता याला द्यायचा आहे आपल्याला झणझणीत तडका. तुम्हाला जर हे एक्स्ट्राचं ऑइल नको असेल तर तुम्ही तडका स्किप करू शकता. सो यामध्ये लाल तिखट, हिरवी मिरची, भरपूर जो आहे कढीपत्ता वगैरे घालून मी तडका तयार केला आहे आणि त्यामुळे बघा कढी गोळे इतके मस्त दिसत आहेत ना.
आणि तडक्यामुळे चवही खूप भन्नाट येते बरं का. चला, माझे तर कळी गोळे आता बनवून तयार आहेत आणि तुम्हीही नक्की बनवून बघा. भरपूर दिवस झाले ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेलीच नव्हती. मलाच विसर पडला होता, तसा तुम्हालाही विसर पडला असेल तर नक्की बनवून बघा, ट्राय करा आणि माझ्यासोबत शेअर करा. चला, आता आरोहीची अंघोळ झाली आणि केसही बऱ्यापैकी सुकलेत. सो तिला आता वेणी वगैरे घालून देते. आणि जस्ट केस चेक करा तुम्ही, इतके कर्ली हेअर्स असून त्यामधनं बोटं फिरवते आहे तर थोड्याही गुंता नाहीत. कारण केअरच मी तिच्या केसांची कशी घेते. तुमच्याही मुलींचे जर कर्ली केस असतील आणि त्याची केअर कशी करायची किंवा ते गुंतू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची असे प्रश्न असतील ना, तसं मला कमेंट करून कळवा. मी नक्की त्या संबंधित व्हिडिओ बनवेल. बरं, चला आता स्वतःची काळजी घ्या. मी व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.